डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। थोड्याच वेळात पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाईल। काँग्रेस मुख्यालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी सौरभ, आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी खरं तर आज काँग्रेस मुख्यालय सज्ज झालेलं आहे। मी सुरुवातीला प्रवेशद्वार दाखवतो, ज्या ठिकाणावरून एंट्री आहे। दोन्ही बाजूला तिरंगा झेंडा या गेटवर लावलेला आहे आणि काही वेळातच म्हणजे 8 ते 8:30च्या दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे पार्थिव आहे ते काँग्रेस मुख्यालयात आणलं जाणार आहे। आतापासूनच संपूर्ण या काँग्रेस मुख्यालयामध्ये मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। जे निगमबोध घाट आहे त्या घाटावर लष्करी इतमामामध्ये खरं तर हे अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत। त्यावेळेला पंतप्रधान मोदी, अमित शाह हे तर उपस्थित असतीलच, पण त्याचबरोबर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी हे सगळे उपस्थित असणार आहेत। आपण समोर पाहतोय या मैदानामध्ये हे तिरंगा झेंड्यानं हे पूर्ण मैदान सजवण्यात आलेलं आहे आणि याच मैदानामध्ये जवळपास 2 ते सव्वा 2 तास पार्थिव त्यांचं जे डॉक्टर सिंग यांचं हे ठेवलं जाईल अंत्यदर्शनासाठी। त्यावेळेला काँग्रेसचे जे देशभरातले नेते ते सगळे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर मग इथून अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होणार आहे आणि निगमबोध घाटापर्यंत ही अंत्ययात्रा असेल। खरं तर राजघाटावरच अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी आग्रही होती काँग्रेस, मात्र सध्या अंत्यसंस्कार हे निगमबोध घाटावर केले जातील आणि त्यानंतर स्मारक जे आहे ते 3 ते 4 दिवसात स्मारकाची जागा केंद्र सरकारकडून काँग्रेसला सांगितली जाणार आहे, ज्या ठिकाणी त्यांचं उचित असं स्मारक बनवलं जाईल। सौरभ, संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।